आज आपण बनवणार आहोत फक्त 2 ते 3 सोप्या स्टेपमध्ये हेल्दी, कुरकुरीत आणि घरच्या घरी सहज बनणारा पालकाचा पापड. तुम्ही पापड बघू शकता, अगदी 5 पट पापड फुललेला आहे आणि चवीला सांगू तर एकदम अप्रतिम असा लागतो. तर हे पापड सुकल्यानंतर देखील चांगले राहतात, म्हणजे त्याला तुटत नाहीत आणि तुम्ही फुलल्यानंतर, तळल्यानंतर बघू शकता इतका पापड मोठा होतो की पूर्ण ताटा एवढा मोठा होतो. आता इथे पापड बनवण्यासाठी मी मूठभर पालक घेतलेले आहे. हे पालक आपल्याला स्वच्छ असे धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यातले मोठे कण बाजूला होतील. तर अशा पद्धतीनं अर्धी वाटी पाणी घालून मी हे बारीक केलेलं आहे. त्यानंतर मी अर्धा कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे. ज्या कपाने आपण तांदळाचे पीठ घेतले होते त्याच कपाने आपल्याला 1 कप पाणी आणि अर्धा कप पालकाचा जो पाणी बनवलं होतं ते घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे. हे मिश्रण चांगलं उकळल्यानंतर आपण जे पीठ घेतलं होतं, हे अर्धी वाटी, ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एका हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एका हाताने थोडं-थोडं सोडायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे भागवट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. स्टीलचं एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि भागवट केलेलं पीठ 15 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं आहे. थोडंसं गार झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यात थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि 1 चमचा तेल लावून परत एकदा मळून घेऊन अशा पद्धतीनं गोळा करून घ्यायचा आहे. इथे एक पॉलिथिन घ्यायचं आहे, पॉलिथिनला तेल लावायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीनं ताटाने आपल्याला पापड बनवून घ्यायचा आहे. तर अगदी छान पापड तयार होतो. याला थोडंसं छान दिसण्यासाठी मी यावरती काळे तीळ वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे बिना उन्हाचे घरामध्येच 2 दिवसामध्ये मी पंख्याच्या वाऱ्याखाली सुकवलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत.